अगं एक मिनिट व्हॉट यू मीन बाय हिच्याशी? अगं ती असं सहज बोलली आई. काय रे जाड्या, हिचं नाक छोट आहे पण राग मोठा आहे. काय बोलतोय? नाही काय काय बोलली? अगं काही एक मिनिट, हिला सांगा हे बघ एवढूशी आहे ना, अशी 2 बोटाने चिरडून टाकी ना मी. हा आपटी बार तरी आपटीन जोर जोरात. माझ्या नाकावर बोलायचं नाही. नाही नो समजावून सांग तिला. आय लव्ह युअर नोज. आय लव्ह युअर नाही. ऍक्च्युली हिचं नाव ऋतू आहे. मग भंड्या भंड्या काय ऋतू म्हणा ना. हा म्हणजे माझा एक लांबचा मामा आहे, लांबच्या नात्यातला, त्याची मुलगी आहे ऍक्च्युली. मामाची मुलगी. हा अरे माझ्याशी बोला ना. नाही म्हणजे ऍक्च्युली आईला माझं हिच्याशी लग्न लावायचं होतं. अच्छा, म्हणून ही तुम्हाला बाबू म्हणते का? बाबू मला सगळेच म्हणतात लहानपणापासून. बाबू, ए बाबू. आला भोंगा आला. तुझ्या हातात काय होत? रडूस रे बाबा. थांब रे निखिल, थांब. तू रडलेला कसं बघवेल तात्या आजोबांना? पशा रडला काय रे? नाही ना, अजून रडला नाही काकू. अजून रडला नाही? नाही ना. पोराचं मला काय आता कळत नाही. हा रडला पाहिजे रे. हो ना. नाही तर त्रास होईल त्याला. कालपासून तूच रडतोयस. हा सक्का नातू असून रडत नाही. पशा! हा ठीक आहे, मी आहे, थांब. ठीक आहे काकू. हो म्हणजे मलाही वाटलेलं, तसे आजोबा ठणठणीत होते ग. मला वाटलं काही दिवस जगतील, पण कळतंय ना तुला? मग एवढा रडून कसं चालेल? काकी गुदगुल्या होतात, नको करतो. गुदगुल्या होतात, नको करतो. मोकळा हो रे पशा, मोकळा हो. हा. हा रडतच नाही आहे. काय करतोय? दुःखाचं घर आहे हे. हास्याचे कार्यक्रम लावणार आहेस का तू? लोक येणार ते काय असे रडणार आहेत? ते कार्यक्रमामध्ये ते येणार ते त्याला बघत बसायचं काय? कारण ते मोकळा हो, मोकळा हो. काकी माझे मित्र आले. थांब. पशा, ए पशा, हा कोण आहे? अरे काय माहिती, कालपासून घरात येऊन बसलाय.
काकी बरोबर आला यार, मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं याला. माझ्या काकीच्या मामाच्या आजोबांच्या नंदेचा भाऊजाईचा मुलगा आहे. एवढं लांबचा नाते बघ काय, एवढा का रडतोय मग तू? कमाल आहे यार. काकी माझे मित्र आले. मी समीर, हा पृथ्वी. नमस्कार. आणि हा काय करतोयस तू? सेल्फी काढतोयस इकडे? कशाला आलायस इकडे? पृथ्वी सांग ना याला यार. अरे ते ऑफिसमध्ये बॉसला दाखवायला नको का? सुट्टी घेतली ना, हे दाखवण्यासाठी फोटो पाठवतो. अरे पण तू पिकनिकला आलायस का? प्रसंग बघ ना. काय बघतोस? हास्यचित्र बघतोस? गेले एक दिवस काय जीव जाणार आहे तुझा? बंद कर, बंद कर. मला कळतं, थांब जरा, थांब. अरे पायावर पाय तुटला असं मग. स्वतःला बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? तुम्ही याचे मित्र आहेत ना? हो, आम्ही मित्र आहोत. हो, याचा आजोबा काल वारलाय, अजून रडत नाही हा. अजून रडलेलं नाही तू? नाही, तुम्ही आलात ना, तुम्ही काहीतरी करा. तुम्ही याला रडवा, नाहीतर ना याच्या ना छातीवर प्रेशर शांत येतं. आणि त्याच्या छातीवरती प्रेशर आला ना की त्याचं ब्लड प्रेशर आहे ना एकदम हाय व्हायला अरे, लागतं. बरोबर आहे. आणि ब्लड प्रेशर त्याचं वाढलं ना अरे काकी उठा, काकी उठा. अरे तुम्हीच दाखवता ना, तुम्हीच काय असं पडताय? असं नसतं ना. एक काम करा, माझी- तुम्ही जा, तुम्ही आज जा. तुमचं ब्लड प्रेशर वाटतं, तुम्ही आज ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची राहिली. मग आज जाऊन घ्या तुम्ही. घ्या जा. तुम्ही याला रडवा. हो, मी बघतो. काकी आम्ही आहोत रडवतो. अरे हे सम्या, काय? हे कठीण प्रकरण आहे यार. हे हो यार, त्याला कसं रडवायचं? तू आणि दत्तू 2 मिनिटं स्किट करता, रडेल तो. यार घाबरे. अरे तू सुरू काय होतं? तू प्रसंग बघ ना काय आहे ते. अरे तो रडलेला नाही 1.5 दिवस. या त्याच्या मनात किती साचलाय. आपण भित्र आहोत ना त्याचे, त्याला मोकळं करायचं. आपण डोंट वरी. काय कर ना काहीतरी. टेन्शन घेऊ नको, मी आहे. हे बघ, ह्युमन सायकोलॉजी मी केलेली आहे. मला माहिती आहे काय असतं ते. कळलं का? रिलॅक्स, काही प्रॉब्लेम. समय बसणार आहे उभे. अरे हो, नाही बस. अरे स्टेप बाय स्टेप. अरे गरम होत आहे, फॅन लाव. सेकंड स्टेप. काय होतंय पशा? काय होतंय? काय आहे मनात? चल बोल चल. हां बोलतो सर. काय नाही रे, आता आजोबांचं डेथ सर्टिफिकेट आणायचं. ते काय दत्तू तू जाशील का आणायला? हो मी जातो. अरे थांब ना, जातो का? कुठे जायचंय तुला? ते सर्टिफिकेट आणायला. कुठलं सर्टिफिकेट? ते आजोबांचं दूध सर्टिफिकेट. दूध सर्टिफिकेट असतं? आजोबा आयुष्यभर दूध पेलं तर सर्टिफिकेट असतं? अरे ह्याची नकोय मदत मला यार. तू नको ना करू हे प्रसंग. काय यार, त्याच्या मनात दुःख साचलंय. स्टेप बाय स्टेप जातोय मी. इट टेक्स टाइम. पण ते आहे जहरी इलाज, मला माहिती आहे. वेनेवर द 2 layers ऑफ सायकोलॉजिकल मॅचेस विथ मी घेतो ते. तू जरा कपरा मध्ये बोलू नको. आणि पशा तुला आठवते ना, कॉलेजला असताना मी खांदा होतो रे सगळ्यांचा. सगळे माझ्याकडे यायचं आणि मन मोकळं करायचे. तुला आठवतं ना पशा? माझा एक खांदा कायम ओला असायचा, अवेलेबल असायचा. अरे जी मुलगी येईल ती माझ्या खांद्यावर रडायची. मी तिला मोकळं करायचो, तिला मनातलं सगळ्या भावना मोकळं करायचो. पशा रड, तुझ्या मनात काय आहे ते सांग मला. पशा येऊ दे, ऐक माझं पशा, येऊ दे. हा पशा येऊ दे. येस येस पशा, ये देतोय रे.
झोपत नाही आले रे कालपासून हे नातेवाईक येत पशा आहेत बरोबर आहे तुझी झोप नाही झाली आहे पशा पण आजोबा गेलेत ना रे आजोबा गेलेत ना थोडा विचार कर तुझ्या अंतर्मनाला विचार रे तुझ्या अंतर्मनाला इजा झाली आहे रे पशा असं कसं चालेल पशा होय होय रडतोय पशा येऊ दे अश्रू येत आहेत पशा मोकळा होणार पशा शिंकलाय तो. सगळ्याला रे हे. अरे शिंकतोय रे तो. अरे मला दिसतंय रे म्हणजे काय अंधार आहे माणूस आहे म्हटलं शिंकणार नाही हे रे भोंगा कुठून आला रे अरे हे अरे रडला काय रे पोरांनो नाही अजून नाही रडला आहे अजून नाही रडलाय. तुम्ही त्याच्या बाजूला बसा आणि तुम्ही रडा म्हणजे तो रडेल म्हणजे असं कसं रडेल तू त्या हास्य जत्रामध्ये नाही का जज हसायला लागले की सगळे हसतात तसं होईल होय, तुम्ही बाजूला बसून रडा तो आपोआप रडायला लागेल हो चालेल 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 हा, रडेल. काकी तुम्ही जेवून आलात का हा लसणीचा वास आला होता एकदम नाही रे कालपासून अन्नाचा कण नाहीये पोटात समय समय एक मिनिट मला काय वाटतं काय आपण ना बाहेर जाऊन बुर्जी पाव खाऊन येऊया काय भुर्जी पाव खायचा? समीर पशा बघतो पशा बघ नाही नाही अरे काय नाही याला जरा काम होतं म्हणून तू रिलॅक्स तू अरे काय भुर्जी पाव खायला आलास अरे तिकडे भूक लागले मला भूक आयुष्यात नाही भुर्जी पाव खाल्लास या क्षणाला तर म्हणणारच काय ह्याला वाजवेन मी आहे ना हे दाढी जाळून टाकेन याची मी आयुष्यपत सांगतोय सम्या अरे आपल्या मित्राकडे बघ ना यार सम्या रडला नाही येतो त्याचा विचार कर ना याच्या नादाला नको लागू तू करतो मी 1 2 3 म्हटलं की रडायचं तिघांनी तो लगेच रडणार ओके रेडी 1 2 3 दत्तू चप्पल आण चप्पल आण अरे बाबा अरे अरे ह्याला काय झालंय अरे दत्तू लवकर चप्पल आण काय रे 1 नंबर कोल्हापुरी चप्पल आहे रे लगेच उठला कोल्हापुरी नाही चप्पलला काहीतरी घाण लागले बायटे होती चप्पल अरे तू नीट चालता येत नाही का रे खाली चप्पल बघून चाल ना एवढी कळत नाही तुला चप्पल साफ करू नये बाहेर जा चप्पल साफ करून तू घे रे हा मला जाम त्रास देतो यार बाहेर जा, इकडे बाहेर. इकडे बाहेर जा अरे, काय करायचं यार याचं? सम्या नको ना चिडचिड करू यार तू चिडचिड करशील त्याला कोण रडवेल काहीतरी आयडिया केली पाहिजे ना यार आपण हा आयडिया आता करायची अरे अशी माणसं तू घेऊन आलायस हे सम्या हे हा आपण कांदा चिरला तर कांदा चिरून काय होणार आहे अरे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं ना येस 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 है ना? येस 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 द टू इक्विलिब्रियम ऑफ द टी टुर्नामेंट विन येस 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 चॅप्टर 373 पेज नंबर मी कांदा येस 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 पशा रड रे पशा रड झालं साफ झाले हात धुवून हात धुवून जा तिकडे हात धुवून आधी हो 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 पशा हे बघ. रड रे बाबा रड ना तुझे आजोबा गेलेत ना रड ना अरे रड ना हे बघ पशा असं नसतं रे सायकोलॉजी काय सांगते आपल्या बॉडीतल्या ज्या भावना असतात ज्या इमोशन्स असतात त्या दाबून नाही ठेवायच्या इट इज व्हेरी इंजुरियस टू युअर हेल्थ हे ऐक ना सम्या. अरे तू ऐकतच नाही रे कांदा काप कांदा 2 कांदे काप. हा 2 कांदे काप चाकू घे काही प्रॉब्लेम नाही त्याच्या जवळ घे. जस्ट मध्ये कांद्यात ना इक्विलिब्रियम बीट काप, काप. हा ते एकदा डोळ्यात गेलं ना काही टेन्शन नसतं कळलं का हा काप 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 जाणार टेन्शनच नाही काही मोठ्या पोळी कापा मोठ्या पोळी कापा हा काही टेन्शन नाही हा सम्या ऐक ना अरे नाही मुद्दा तो नाहीच आहे सम्या हा येस 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 त्याला रडवायचं तू रडतोयस काय आहे ना कांदा जवळ आहे ना आपल्या हा. म्हणून तो प्रॉब्लेम झालाय हा. कांदा जवळ घ्यायला पाहिजे कांदा डोळ्याच्या जवळ जवळ घ्यायला घ्यायला पाहिजे अच्छा हे खूप इकडे, जास्त झालं इकडे. रे अरे अरे जास्तच झालंय जरा इकडे, 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 ऐका, इकडे. ऐका, ऐका. हा. अरे अण्णा हे यांच्या समोर काय करायचं इकडे सॉरी ए हे जवळ आहे, जवळ आहे.
ठीक आहे. हे वाफ दे त्याला कांद्याची. कोणी? जाणार 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. आता हवेत आहे, काहीच टेन्शन नाहीये. येस काहीच टेन्शन नाहीये. हे बघ, हे बघ, असं कर. सावधान आहे त्याच्या. अरे जास्त झालं रे. झोंबायला होता ना. हे बघ सुरू झालं. तो येस. ओढा कांदा काप. झोंबते रे खूप. होय म्हणजे जवळ ना त्याच्या जवळ ना. ऍक्च्युली तो दिसत पण नाही रे. कांदा कुठे गेला रे? त्याच्या सम्या ये ये रड्या ये अरे हे कुठून आणलंय? इथे खाली नाक्यावर. अरे ह्याचं काय करायचं यार आपण? हा बावळट आहे का रे? अरे हा बसला तिकडे भेळ केली त्यांनी. अरे आम्ही कशाला आलो आम्ही इकडे? ए पशा, अरे तुझे आजोबा गेलेत ना, तू ही भेळ काय खातो यार? अरे चांगले रे. अरे तू भेळ काय खातो? अरे आजोबा गेलेत ना, रडणं. अरे तुझा पायलशी ब्रेकअप झाला होता तेव्हा कसा रडला होतास? आता का रडत नाहीयेस मग? मी बोललो तुला यार, स्टडी आहे रे ती. समय पायल सोडून गेलेली आहे. पायल गेली तर तू रडतो, तुझ्या आजोबा गेला तर रडत नाही यार. अरे काय घर आहे यार, काय मित्र यार. मी एक क्षण थांबायचं नाही यार, एक क्षण थांबणार नाही यार, सांगतो ना यार. वा धमाल कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आली आम्हाला. मस्त परफॉर्म केलं. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स होता. काही मोमेंट्स ब्रिलियंट होत्या. ब्रिलियंट म्हणजे ब्रिलियंट. जशी दत्तूची चप्पल साफ करायची मोमेंट होती. बनेला काहीतरी झालं मध्येच, ती मोमेंट होती. तुमच्या सगळ्यांचं टायमिंग अप्रतिम होतं. लिखाण उत्तम होतं. बसवलेलं तर लाजवाब होतं. फार सुंदर मोमेंट्स होत्या आणि तुम्ही त्या किती छान अधोरेखित केल्या. लोळायचं बाकी होतो. खूप मजा आली गाईज. थँक्यू. प्रसादा वा 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 वा, फार मजा आली. मरणावरचा विनोद जिवंत करणं हे खायचं काम नाही, जे तुम्ही सगळ्यांनी केलं. वा वा वा. फारच अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे, फारच. दत्तू फॅन्टॅस्टिक वावर होता तुझा दत्तू. आणि इतका सहज, इतका नकळत विनोद घडतो तुझ्या हातून की क्या बात आहे. म्हणजे तुला कळतच नाही तू काय करतोस ते, आणि त्याचा इतका आनंद मिळत असतो आम्हाला की क्या बात आहे. वा वा वा, अफलातून. फार मजा आली मला. व्हेरी नाईस. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, अनन्यासारख्या नाटकांमधून आणि अनेक मालिकांमधून रसिकप्रिय झालेली गोड अभिनेत्री ऋतुजा बागवे आज आपल्या हास्यजत्रेत खास सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाली आहे. आणि आज ती येणार आहे आपल्या बाबूच्या म्हणजे प्रसाद खांडेकरच्या घरी. आणि तिथे नेहमीप्रमाणे कलगीतुरा करायला तयार आहेत. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. दैनिक MSJ आजचा वर्षानुवर्षाचा ताजा पेपर वाचूया. फोन आला. हॅलो. वशीकरणी, मूठकरणी, प्रेम, विवाह, संतान प्राप्ति, नौकरी में बाधा, कद से ज्यादा कद से आधा, धंधे में रुकावट, सब पे 100% खातिर लायक उपाय, बाबा विराज बंगाली. वो सासू सुने के भांडन के ऊपर कुछ है क्या? भगवान से डर बेटा, भगवान से डर. जिस समस्या का हल भगवान को नहीं मिला, मुझे क्या पूछ रहा है? मैं खुद अपने सास और बीवी से परेशान होकर धंधा खोल बैठा हूँ. तरी पण बघा ना काय. अरे नहीं बेटा नहीं. अरे थोडंसं असेल बघा. नहीं बाबा नहीं.
बघा तर ट्राय नाही, करा बेटा, नाही. बघा ना पण जरा बिल्कुल नहीं बघा कशी बोलताय नहीं काय 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 बघायला सांगताय बघा ना नहीं बाबा नहीं एकदा बघा माझ्या बायकोला एकदा बघा मग तुम्हाला कळेल किती सुंदर बायको ठेवा फोन उगाच काय पण आपलं ते आपल्याला संध्याकाळी समीरची पार्टी आहे तिकडे जायचं लक्षात आहे ना हो मला येणार. सांगा कुठली साडी नेसायची मी 4-5 साड्या काढून ठेवल्यात आणि पार्टी झाली ना की आपण दोघं वरळी सीफेसला जाऊ नक्की ना डन बाबू भांड पडलं भांड नाही पडलं म्हातारीचे कान पडलेत आपल्याकडे म्हणजे त्यांनी ऐकलं असेल आपण वरळी सिफेसला जाणार आहोत म्हणून हे सगळं आता सगळं होणार सगळी आदळापड सगळं सगळं होणार आता बाबू भांड हातातून सटकलं म्हातारीची सटकली आई आई ठीक आहे मी उचलतो नंतर तसं म्हणतो तो येईन संध्याकाळी मी पण वरळी सी फेसला कळलं ऐकलंस ना काय संबंध आहे 2 वाक्यांचा खरोखर आईचं का नित्य आहे हे बघ नाही हे बघ अगं, आपलं- वय झालंय ठीक आहे म्हातारपण बालपण ती कुठे जाणार एकटी मुळात जर त्या आपल्या सोबत येणार असतील ना तर मी तुमच्या सोबत अजिबात येणार नाही वरळी सिफेसला आय कांट सी हर फेस हो कॉमेडी बायको वरळी सीफेस काय कारण सीफेस क्या बात येस बाबू कुठे आहे? कोण बाबू नाही तुमचा बाबू नाहीये इथे तुम्ही चुकीच्या घरात आलात प्रसाद खांडेकरचं घर हो प्रसाद खांडेकरांचं मग बाप अरे ऋतू बंड्या आया, बंड्या कसा आहेस तू उय, 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 उय. इथे. बंड्या कैसा आहे तू मस्त अरे किती दिवसांनी हो. व्हॉट अ सरप्राईज यार व्हॉट अ सरप्राईज वा वा बंड्या मीट माय वाईफ नम्रता सगळं चुकतंय कळतंय का पोझिशन चुकली आहे तुमची आय एम सॉरी ऋतू मीट माय वाईफ नम्रता वाटलंच शेवटी हिच्याशी लग्न केलंस का तू अगं एक नाही, नाही, अगं. मिनिट व्हॉट यू मीन बाय हिच्याशी अगं ती असं सहज बोलली आई सहजच काय रे जाड्या हिचं नाक छोट आहे पण राग मोठा आहे काय बोलतोय नाही काय काय बोलली अगं काही एक मिनिट हिला सांगा हे बघ एवढूशी आहे ना अशी 2 बोटाने चिरडून टाकी ना मी हा आपटी बार तरी आपटीन जोर जोरात हा माझ्या नाकावर बोलायचं नाही 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 नो समजावून सांग तिला बेबी आय लव्ह युअर नोज आय लव्ह युअर ऍक्च्युली हिचं नाव ऋतू आहे मग भंड्या काय ऋतू म्हणा ना हा म्हणजे माझा एक लांबचा मामा आहे लांबच्या नात्यातला आहे, त्याची मुलगी आहे ऍक्च्युली मामाची मुलगी हा आणि माझ्याशी बोला ना नाही म्हणजे ऍक्च्युली आईला माझं हिच्याशी लग्न लावायचं होतं अच्छा म्हणून ही तुम्हाला बाबू म्हणते का बाबू मला सगळेच म्हणतात लहानपणापासून बाबू ए बाबू आला भोंगा आला बाबू ए बाबू ए दैसर चेक नका एवढं काय कन्फ्युजन काय एवढं काही ट्रॅफिक नाही बघ हा. ए बाबू अगं बाय सुनबाई आई काय करते सुनबाई काय म्हणतेस डायरेक्ट ते हिला सून करून घ्यायची होती ना पहिल्यापासून म्हणून तर ते सुनबाई आली आई हा मध्येच लक्षात आलं मुद्दाम करतेस बाई तुरु तुरु तू आली काय हो आई तुम्ही माझं नाव अजूनही चुकीचं घेता तुरु तुरु नाही ऋतू ऋतू ते तुला बघून आमचा बाबू गाणं बोलायचा ना हो. बाबू कुठलं बोलायचं गाणं हिची चाल तुरु तुरु उडते केस पुरु पुरु डाव्या डोळ्यावर ठळली जशी मावळ्याच्या उन्हात केवडाच्या बना नागिन सळसळली अग नागिन सळ ए पुंगीवाल्या माझ्यासाठी नाही कधी अशी न्यांगीड एवढं आणि आज तर काय सूर लागला नम्रता वाजव. काहीतरी गात पुंगी वाजव. ए बाबू खूप वर्ष
वर्षांनी आली नाही आपल्याकडे तुरु तुरु. चालेल, तुम्ही मला तुरु तुरुच म्हणा. बाय. आई पाया पडते हा. साड्या फोटो काढ ना. अरे फोटो काढू ना, म्हणजे काय काढू. बाई. ए ते काळं कपड काय पडलं? ए चला बाजूला. सॉरी 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 काळा कपडा आहे ना मी. सॉरी सॉरी सॉरी. बाबू फोटो काढ. अरे हा फोटो. फोटो काढ. पड पड. बाबू आला. अरे क्या बात. बाई किती वर्षांनी ग कोणाचा तरी हात माझ्या पायाला लागला. नाही तर आमच्या घरी की काय पद्धतच नाही यार. उगा आज आपली जागा बघून टोमणे मारायचे कशाला? नाही हो, असं काय करता हो प्रसाद. आईंचं ना जरा वजन वाढलंय, पोटामुळे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत ना, म्हणून म्हणतायत त्या. बाबू कशी बोलते बा? कशी बोलली? या कशा बोलतात? पाहुण्यांसमोर असं टोमणे मारतात सुनेला कोणी? पाहुणी? ही कुठली पाहुणी? ही तर माझी घरचीच आहे. माझा बाबू हिच्याशी लग्न करणार होता, हो ना बाबू? काय सांगता तुम्ही? एवढ्या लहान मुली सोबत लग्न करणार होता तुम्ही? बाई बाई बाई. एक मिनिट. व्हॉट डू मीन लहान? ए हॅलो, आम्ही एकाच वयाचे आहोत. अजिबात वाटत नाही. 20 वर्षांनी लहान वाटते. एवढी 20 वर्ष एवढी? ए म्हणजे टेलर यार, ऋतू सांग, आपण सेम बॅचमेट आहोत, सांग तिला. नाही, ऍक्च्युली आम्ही बॅचमेटच आहोत, हा. पण मी मेंटेन केलं ना स्वतःला, कमाल. म्हणून वाटते मी लहान. पशुडी तू फार जाडा झालायस. आई तुम्ही याला बाबू बाबू म्हणता, पण हा बाबू आता बाबूराव झालाय. ए पशुडी हा. वजन कमी कर ना, नाही तर मी नाही राहणार हा टेक्स मध्ये. ए बंड्या, तू बोललीस ना आता एका महिन्यात बारीक. एका महिन्यात बघ, तू आता बोललीस ना, बस विषय एंड. तुरु तुरु तू अशी कशी अचानक आलीस ग बाय? आनंदाची बातमी आहे. काय बोलते बंड्या? आनंदाची बातमी आहे काय ग? माझं लग्न ठरलंय. बाई काय सांगतेस काय ग बाई? आनंदाची बातमी, किती गोड. तुझं लग्न ठरलंय. अगं बाई, किती गोड आनंदाची बातमी दिलीस. नशीब काढलंस ग, नशीब काढलंस. का? नाही म्हणजे एका बाबतीत असं नशीब काढलंस की ह्या घरात येऊन नाही पडलीस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला तर चांगलं घर मिळालंय म्हणून. तुला कसं कळलं? हा म्हणजे या जगामध्ये हे घर सोडून सगळी घरं उत्तम आहेत, आणि सगळ्या घरातल्या सासवा सुद्धा उत्तम आहेत. कजाग नाहीये माझ्या सासू. बाबू मग मला कजाक बोलली बाबू. आई तुम्ही रडू नका, नका रडू. एवढं तुझा काळीज तुला त्रास नाही देत का ग? सासूला असं बोलतेस? अरे बाबा हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं, खूप होतंय. मला एक सासू असावी, ए एकांकिका हे प्रेमळ, दयाळू, मायाळू, अगदी तुझ्यासारखी. बाई बघ लोकालाच कदर माझी, घरातल्यांना काही किंमतच नाही. आहे ना, मला आहे किंमत. मी असते ना तर या हातांनी तुमचं अंग चेपून दिलं असतं, या हातांनी तुम्हाला खाऊ घातलं असतं. खरं तर तुझ्यासारखी सून पाहिजे होती मला, पण माझ्या बाबूने तुला नकार दिला. त्यावेळेस तू ते दाताला कंपाऊंड लावलं होतं ना, त्याच तिला हिचा फोटो दाखवला, ह्या भाळला तिच्यावर, केली आतल्या दाताची मेली. आतल्या दाताची म्हणजे ह्यांचं खूप होत्या. गेल्या वेळी पण ह्या मला नकट्या नाकाची म्हणाल्या होत्या, आणि आता आतल्या दाताची. नाही ठीक आहे, नाही ठीक आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझं काहीच आवडत नाही, पण मला नाही हा फरक पडत सासूबाई. माझ्या नवऱ्याला माझं सगळं आवडतं. असं काय नाही म्हणजे म्हणजे तसं नाही, तसं नाही. मला मी आवडत नाही. नम्रता असं नाहीये. आता तुम्ही म्हणत तुरु तुरु तूच हवी होती ग माझी सून. असू दे हो आई, आता नाही हे नियतीच्या मनात आमचं होणं. तर काय आता, तशी ही बरी आहे. बरी अरे थांब ना. बरी म्हणजे नाही, बरी म्हणजे काय? एक बरी म्हणजे काय? चांगलं काय असतं? हे बघ, चांगलं काय असतं? स्वभाव पण चांगला असतो. काय म्हणजे माझा वाईट स्वभाव आहे? असं नाही म्हटलं मी. My God. नम्रता ऐक, नम्रता असं काय नाही. ऐक ना, अगं माझं ऐक तर. नम्रता ऐक. हे बघ हे अशी भांडण असतात. खरं ना माझ्या बाबूचा चॉईस चुकला. ऐक ना. तुला सांगते लहानपणी ना हिरवी चड्डी घेऊन यायचा,
बाजारातून. मग सगळे लोक चिडवायचे, मग ती गपचूप लपून ठेवायचा आणि मग मी आणलेली नवी चड्डीच घालायचा माहितीये. मग करायचं नाहीस बाबू तू? हे काय विषय काढते चड्ड्यांचे माझ्या? कोण म्हणजे बघ, अरे हिचं ठीक आहे पण हिच्यासमोर माझ्या चड्ड्या कशाला मी लहानपणी तुला आणलेली चड्डी तू वापरायचास की नाही? तू आणलेल्या चड्ड्या तुला लपून ठेवायचा, लोक चिडवायची हे काय घातलं हे काय घातलं म्हणून. तुला किती वेळा सांगितलं बाबू आईचं ऐकावं. आई जे आपल्या लेकासाठी आणते ना ते बरोबर आणते. माझ्या लेकाचा तर चॉईसच चुकला ग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चुकीची चॉईस आहे? मी कोण लपवायची चड्डी आहे? हे हेच म्हणायचं हे काय झाला झाला हेच म्हणायचंय हे मला, बोलणं ही झालं आता? लपवायची चड्डी आहे हेच म्हणायचंय. पण बाहेरचे कोणी येऊन सांगत नाही की तुझी बायको तुला शोभत नाही म्हणून. असं कोणी येऊन सांगत नाही. तुमच्या डोक्यात ते सगळं. नाही ग नमी. ए राजा, असं ना तोंडावर कोणी सांगत नाही. मला बोलतात माहितीये. मग तुम्हाला सांगतात येऊन मग नातेवाईक तुमचे? ऐकावं लागतं. अगं बाई, मग एक काम करा, त्या नातेवाईकांना ना तुमच्याकडेच ठेवा. मी चालले हे घर सोडून. आणि ए फेंद्रे, अगं थांब. बाजूला हो तुम्ही. ए फेंद्रे ऐके, आवडतो ना तुला माझा नवरा? चल दिला चल. ए वर्गणी आहे का दिला काय? ए ऐक ए नमा ऐक हॅलो ना. काय ग बाय. अरे वा गेली. वा गेली म्हणजे अरे रे गेली. मी येते, माझं झालं काम. म्हणजे नाही पत्रिकेचं. हा. आई या लग्नाला. हा प्रसाद या लग्नाला. ही बाबू पत्रिका दिली पाया पण नाही पडली रे. तशीच गेली पोर. आता गेली सून. जाता भात लाव पीठ मळ. बाबू तुझं पण चुकलं. सोन्यासारखी बायको होती, परक्या पोरीसमोर तिला एवढं चिकटतो कशाला? आई मग चिकटलं कशाला पोरीला? जा जेवण बनव, मला भूक लाग. जा. हात दुखता ग बाय. कंबर पण भरले ग बाबू. तेवढं हॉटेलमधून जेवण मागव, मी थोडा आराम करते. काय त्रास आहे यार हा. खरंच म्हणजे आता असं वाटतंय की खरंच ऋतूसोबत लग्न केलं असतं ना हा ताप तरी मिटला असता. हेच ऐकायचं होतं मला. आता कसली अफलातून परफॉर्मन्स ॲज युजल. खूप मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. सई बाबू आणि बाबूची फॅमिली आल्यावर तर आम्हाला मजा येतेच, पण आज किती क्रिस्प परफॉर्मन्स होता ऋतुजा. फार मजा आली तुला बघायला. थँक्यू. हे आमच्या हक्काचं घर आहे आणि त्या घरी कोण येतं कोण नाही यावर आमचं कटाक्षाने लक्ष असतं, पण तू येऊन आज 4 छान लावले. थँक्यू. खूप भारी. थँक्यू. प्रसादा ऋतुजा, ही फॅमिली ही खूप स्ट्रॉंगली एस्टॅब्लिश झालेली फॅमिली आहे हास्य जत्रेमधली. आणि त्याच्यात तू येऊन एक नवीन कॅरेक्टर करणं वॉज नॉट अ जोक. ते खूप टफ टास्क होता तुझ्यासाठी, पण तू अप्रतिम आणि अत्यंत ताकदीने निभावलास. तुझ्याकरता एकदा टाळ्या व्हायला. थँक्यू. थँक्यू. विशाखा, मधली ती जी एक जागा होती ना नमाला जे केलं, हा फार ताकद लागते अशी जागा. कारण एक सुसाट वेगाने एक परफॉर्मन्स चालू आहे, तो वेग थांबवायचा, मध्ये एक जागा अत्यंत स्लोली काढायची आणि पुन्हा त्या वेगाला जॉईन व्हायचं. हे खूप अवघड आहे, पण ते तू आहेस त्यामुळे ते तुझ्याकरता खूप सोपं आहे. फॅन्टॅस्टिक. मजा आली. मंडळी, फेज न्यूट्रल आणि अर्थिंगची माहिती देणारा वायरमन अर्थात कोकण कोहिनूर ओंकार भोजने आज गेला एका हॉस्पिटलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. हे 9 नंबरची खोली हेच आहे ना? वय तात्या. हा, इथलाच पंखा दुरुस्त करायची तक्रार आली नो. वय तात्या. तात्या, हा. काल रात्री ना माझ्या बहिणीचे हेडफोन तिच्याच पायाखाली येऊन तुटले बघा. सोटो, हा, तुझ्या त्या स्टोरीचा आणि ह्याचा काय संबंध आहे रे? हा, तुला सांगतोय तुझे हेडफोन, चार्जर आणि मोबाईल ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे बघ. कळतं ना हो तुला? नाही एक दिवशी तुला टोचून लावीन बघ. इथं एक तर पंखा दुरुस्त करायचा आहे, स्टूल नाही आहे, म्हणजे ह्याच्यावर चढायला लागते बघ. हा. हा,
हे तू साहित्य दे बरं. वय तात्या. हा. तात्या हा साहेब झोपलेत वाटतं. सोटू हा त्याचा नाईलाज आहे. इस्पितळामध्ये आहे ना, ह्या तात्यानं बऱ्याच खोल्यांमध्ये नाईलाज आहे ना असा अंथरुणाला खेळून राहिलेला पाहिलेला आहे. कळते ना हो तुला. आनंद म्हणून झोपलेला नाही तो, झोपलेत वाटतं. तुझ्या वाटण्यावर देश चालतोय होय. हा झोपलेत वाटतं. साहित्य दे पटापट, बघत राहू नको, पकड काढ बरा. सोटू आहे बघ, तुला माझ्यानंतर सगळं सांभाळायचं का नाही. होय तात्या. मग नीट लक्ष दे, इकडे वर ये पटकन साहित्य घ्याने ये बरा. हा हा हे पंख्याला धरून ठेव. हा. मी इथं त्याचं कनेक्शन बघतोय बघ. वय तात्या. हा. परवा ना माझा भावाचा टी शर्ट त्याच्या मैत्रिणीच्या घरी राहिला. उतर खाली. तुला एक दिवशी पकडीन चपला पाहिजे बघ. मैत्रिणीकडे टी शर्ट राहिला, आणायला जाऊय मी. मैत्रिणीचं टी शर्ट राहिला नाही, मित्राची पॅन्ट राहिली. पंखा दुरुस्त करायला हॅलो कुठला गप्पा मारत राहिलाय रे. पण तात्या हा साहेब खरंच झोपलेत का गेलेत काय कळतच नाही बघा. असं म्हणतोस. हा एक काम कर. हा इथं बघ ते ऑक्सिजनचं कॉक आहे. हा हा ते बंद कर. तडफडला म्हणजे जिथं आहे समजायचं. बेस्ट आयडिया ताता. सोटू हा. हे पंखा लय बिघडले रे. वेगळाच आवाज काढायला लागलाय. पंखा नाही रे, हा मी आहे. हा अरे बापरे, 4 पात्यांचा पंखा. अरे बापरे, 4 पाती. अरे 4 पाती कुठून दिसले. अरे माणूस आहे, खाली उतर. अरे खाली उतर. कुठलाच होय. ए बाबा अरे कोण आहेस तू रे बाबा. कोण आहेस. मी इलेक्ट्रिशियन आहे तात्या, आणि ह्यो माझा असिस्टंट आहे सोटू. हे बाबा हे तात्या. आणि हे बाबा हे व्हायचा तो कोणी आहेस तू छोटू. हे बाबा अरे माणूस मेलाय का जिवंत आहे हे बघायचं तर ते ECGचं मशीन बघा ना रे. नाही, नाही. हा, तुम्ही ऑक्सिजनचा कॉक तो नळ बंद कराल. नाही ते- अरे जाईल ना रे मी. नाही ते असंच म्हणलं आम्ही. असंच म्हणलं ते काय तुम्ही सिरियस झाले त्यामुळे कळना झालं म्हणून त्याला म्हणलं बंद करून बघा. हो अरे होतो मी सिरियस. असं नाही आहे. नाही आता मी एकदम ठणठणीत आहे. आणि ते बरं झालं. हे इथले डॉक्टर चांगले चांगले आहेत. आहेत. त्यांनी मला बरं केलेलं आहे. होय ना? मध्ये रात्रीचा मला ऑक्सिजनचा त्रास होतो ना, म्हणून त्यांनी हे दिलेलं आहे. पण ते बंद नका करू रे, जीव जाईल रे. हा तुम्ही 5-10 मिनिटं ऑक्सिजन लावूनच थांबता काय. का. लई लांबचं बोलायला लागलाय. अरे बापरे. छोटू त्यांची अडचण कळली ना. वय तात्या हा पंखा जो आहे ना हा दुरुस्त कर. 2 मिनिटाचं काम आहे. हा. तुम्हाला सांगतो 2 मिनिटाचं काम आहे. सोटू हा. जरा कॅपॅसिटरला ती धार काढ बरं. 2 मिनिटाचं काम आहे. काय झालं तुम्हाला सांगतो बघा. हे आहे ना जुनं वायरिंग आहे. जुनं वायरिंग. मी 1000 वेळा सांगितलंय त्यांना. ते वायरिंगचं कसं असते बघा. फेज असती, न्यूट्रल असती आणि अर्थिंग असते. अयो तुम्ही पाहिलंय वाटतं आधी. 3 वेळा. आतापर्यंत कसा बसा खाटकूट करून वेळ मारून आणली आहे. त्याच्यामुळे काय होतं इथले फॅन बंद पडतात. कायमचे दुरुस्त होत नाही ना, त्यामुळे फॅन बी बंद पडतात आणि इथली माणसंही बंद पडतात. छोटू पकड दे बरं. तुला निष्ठोऱ्या रंगायला लागलेत. ते इकडे पटपटा. तात्या आता काय म्हणालास तू. मी म्हटलं छोटू पकड दे म्हटलं. त्याच्या आधी काय म्हणालास तू. त्याच्या आधी म्हटलं फॅन बंद पडतं इथले. नाही रे, त्याच्यामध्ये तू बोललास ना माणसं बंद पडतात ते का बोललास तू. हे असंच म्हणलो, त्याचं टेन्शन घेऊ नका. हे बाबा काय आहे योगायोग आहे. काय निव्वळ योगायोग. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी पंखा दुरुस्त करायला आलो का नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी इथली माणसं गेलेत बघा. तुम्हाला म्हणून सांगतो, मोजून सांगायचं झालं तर 5 वेळा इथं मी पंखा दुरुस्त करायला आलोय आणि दुसऱ्या दिवशी इथला माणूस गेला हो. सिस्टर सिस्टर सिस्टर. पाहुणं तुम्ही किती बी बेल मारा, कोणी यायचं नाही बघा. का. त्यांना माहिती आहे तात्या आतमध्ये म्हणजे टेस्टिंग सुरू आहे. कोणी येत नसतंय. सोडू ते दुसरी वायर दे बरोबर. आधी रमू नको बरं. ए छोटू ए छोटू. हाक नसतोय देतो का. त्याला सोटू म्हणायला लागते. आज पटपट रे सोटू. ए सोटू ए जाणार रे बाबा. तू तरी सिस्टरला बोलव. काका काळजी करू नका, माझा एक काका चिनला असतो या. हा मग काय नाही असंच आपलं सांगितलं.
सोटू हा तुला चुकून कधी कोणी म्हटलं का रे की तू खट्याळ रुबाबदार आणि मिश्किल आहेस म्हणून? हा मग कशाला स्टोऱ्या रंगवतोय? बरं त्यांनी सांगितलेल्या स्टोऱ्या बनवलेल्या असतात म्हणून ऐकायला बऱ्या वाटतात. तुझ्या खऱ्या असतात त्याच्यामुळे अजिबात चव लागत नाही रे. कळतंय ना तुला? आता टोचन काढ बघू. टोचन टेस्टर टोचन चांगलं पोरग आहे पण कळ ना याला. ए बाबा अरे त्या बोलवणार आहे सिस्टरला कोणीतरी. हा माझा जीव घेल रे. ह्याचा आणि काय करू? अरे त्या बोलवणार आहे सिस्टरला आहे. ते कोणी येणार नाही, तुम्ही आराम करावं. पटकन दुरुस्त करतो बघा फॅन. ए बाबा तो फॅन दुरुस्त कर आणि जा ना काय तो अरे तुझा. बाबा लगेच जातोय. आता तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मला भीती वाटत आतापर्यंत माणसे गेली तशी तुम्ही बी जाणार आहे ना. छोटो हे पकड. लय मेजर काम आहे त्याचं. वेगळं करावं लागेल. ए बाबा हे तुझी लय काम असतील तर दुसरी करून घे रे बाबा. इथनं जा पहिले. नाही जातोय. ह्या पोराला म्हटलं शिकवलं की जरा झालं माझं. हे सोटो पटपट काम कर. तू पण कशाला डिलेअर राहिलास बघ. लई मोठी लिस्ट आहे कामाची माहित आहे ना तुला. अजून 23 पंक्ती आहे ती. 18 AC बोंबलते ती. 6 एक्झॉस्ट फॅन दुरुस्त करायचे. म्हणजे केवढे काम आहेत. एका दिवसात जमल हो हे सगळं. जमेल तात्या पण माझ्या काकाने अजून चीनची भिंतच नाही बघितली. तुला आहे ना सुटू त्या चीनच्या भिंतीवर आहे ना कावळ्या कबुतरांची घाण साफ करायला ठेवलं पाहिजे बघ. हे बंद पडलेल्या पंख्याचा आणि त्या चीनच्या काकाचा काय संबंध आहे? त्याला माझा रामराम सांग बरं एकदा. हे तात्या अरे तुझा हा सोटू आहे ना त्याला नंतर कधीतरी सोल रे वायरी सारखा. आता तू त्याला कशाला शिकवत बसलाय? नाही हो पाहुणं पोरगाला चांगला आहे. ह्याच्या एवढा मी जेव्हा होतो ना इंजिनियर सारखा हुशार होतो. काय डोकं चालायचं माझं. तुम्हाला म्हणून सांगतो आमच्याकडे गणपती यायचं ना हो तेव्हा गणपतीत आहे ना आमच्याकडे शंकर भगवान आणि पार्वती मातेचा सीन करायचो आम्ही. मग काय सीन करायचो हे बघा. हे आहे ना हो असं हे सलाईन आहे ना सलाईनची बाटली ना हो मी शंकर भगवानच्या अशा जटेजवळ धरायचो. खालनं मोटर लावायचो आणि त्याचं स्पीड वाढवायचो. म्हणजे काय व्हायचं डोक्यावरून गंगाची यायची हो. लोक बघायला जमले की आम्ही स्पीड वाढवायचो. अजून लोकांना बघावं वाटलं ना की डायरेक्ट सलाईनच दाबायचो. सलाईन दाबली का दाबतो भाई दाबली का दाबतो भाई दाबली का दाबतो भाई. छोटू हे पंखा बंद आहे तरी ह्याला असून कसं कुडकुडत आहे? तुझ्या गंगेचा इथे महापूर आलाय रे. तू सलाईन फास्ट केली. सलाईन कमी कर रे तात्या. चुकलं गार लागतं. सोटू तुझं ध्यानी म्हणजे नाही करे. हे आणि काय दिलेस मला पकड दे बघू. अरे सोटू अरे माझी सलाईन आत टाकली ती बाहेर काढ. तात्या अरे मर रे तू. बाबा तू मर. ए सोटू तुझ्या तात्याला धर. ए तात्या तुझा सोटू धर. ए सिस्टर वा बहारदार झाला परफॉर्मन्स. तात्या जेव्हा जेव्हा मंचावर येतात तेव्हा खूप धमाल आणतात. तशीच धमाल आजही आली. ऐकूया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई सुसाट परफॉर्मन्स होता. तात्या येतात तेव्हा आम्हाला खूप भारी वाटतं आणि आज तात्या काय करणार असं खूप उत्सुकता पण असते आणि त्या उत्सुकतेला कधीच तू भंग करत नाहीस. त्याचं कायम चीज करतोस जसं आजही केलंस. पृथ्वीक मस्त वेगवेगळी कॅरेक्टर्स तुझ्याकडून अपेक्षित आहेत आणि त्या अपेक्षा तू कायम पूर्ण करतोस. आजचं पण खूप भारी केलंस. विराज खूपच भारी. छोटूने फारच मजा आणली. आता पुढच्या AC दुरुस्तीच्या वेळेला नक्की भेटू. ये बात. वेल डन बॉयज. कीप इट अप. थँक्यू. कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपली भेट होतच राहणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.